कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. गोकुळात एक सुंदरशी रात्र होती. सगळीकडे शांतता पसरली होती, पण त्या शांततेतही काहीतरी खास घडणार असल्याचं वातावरण होतं. यमुना नदी शांतपणे वाहत होती आणि चंद्र आकाशात मंद मंद चमकत होता. मथुरेच्या कारागृहात देवकी आणि वसुदेव चिंतेत होते. दुष्ट कंसानं त्यांना कैद करून ठेवलं होतं. कंसानं आधीच देवकीच्या 6 मुलांना मारून टाकलं होतं आणि आता 7व्या मुलाच्या जन्माची वाट पाहत होता. पण त्या रात्री एक चमत्कार घडला. देवकीच्या पोटी श्रीहरी विष्णूचा 8वा अवतार जन्माला आला. बाळ खूप सुंदर होतं. त्याचे डोळे तेजस्वी होते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक दैवी तेज होतं. त्याच क्षणी वसुदेवांना एक आकाशवाणी ऐकू आली. हे वसुदेवा, या बाळाला घेऊन गोकुळात नंदबाबांच्या घरी जा. तिथे यशोदेच्या पोटी एका मुलीचा जन्म झाला आहे. त्या मुलीला घेऊन परत ये. वसुदेव गोंधळून गेले, पण त्यांना कळालं की ही देवाचीच इच्छा आहे. अचानक कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडले आणि पहारेकरी झोपले. वसुदेवांनी एका टोपलीत बाळाला घेतलं आणि भर पावसात यमुनेच्या पुराची पर्वा न करता ते गोकुळाकडे निघाले. यमुना नदीलाही वासुदेवांनी अडचण येऊ नये म्हणून रस्ता दिला. वासुदेव सुरक्षितपणे गोकुळात पोहोचले. नंदबाबांच्या घरी सगळीकडे शांतता होती. त्यांनी यशोदेच्या शेजारी झोपलेल्या मुलीला घेतलं आणि कृष्णाला तिच्या जागी ठेवून परत मथुरेकडे आले. कारागृहाचे दरवाजे पुन्हा आपोआप बंद झाले. कंसाला जेव्हा कळालं की देवकीला 8वं बाळ झालं आहे, तेव्हा तो खूप रागात आला. त्याने लगेचच कारागृहात येऊन त्या मुलीला मारण्यासाठी तिचा पाय पकडला. पण ती मुलगी कंसाच्या हातातून निसटून आकाशात गेली आणि म्हणाली, अरे मूर्ख कंसा, मला मारून काय होणार? ज्याला मारायचं आहे तो तर गोकुळात सुरक्षित आहे. हे ऐकून कंस खूप घाबरला. गोकुळात नंदबाबा आणि यशोदेला जेव्हा कळालं की त्यांच्या घरी एका सुंदर मुलाचा जन्म झाला आहे, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी त्याचं नाव कृष्ण ठेवलं. बाळकृष्ण खूप खोडकर होता, पण सगळ्यांना तो खूप प्रिय होता. तो सगळ्यांना हसवून टाकायचा आणि त्याच्या लीलांमुळे गोकुळात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. अशा प्रकारे श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि त्यांनी सगळ्यांना आनंद दिला. म्हणून आपण कृष्ण जन्माष्टमी साजरी करतो.